पाहिलं तर खास करून प्रवीणताई ठाकूर, नालासोपाराचे आमदार आदरणीय क्षितिजी ठाकूर, बोईसर विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय राजेजी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे काशीनाथजी पाटील आणि प्रथम महापौर आदरणीय राजूजी पाटील नाना यांना आपण पाहतायत. यावेळचा पहिला बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिला बॉलवरती सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. धावा फलकावरती संघाचा श्री गणेश एका धावेनं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच तिसरी सुरू आहे. याच्यानंतर होणारा मॅच आहे नारुशेठ नारंगी आणि शिवमुद्रा. आपण रेडी राहणार आहात. पहिला मॅच गमावला दोन्ही संघांना. नारुशेठ नारंगी देखील पराभवाच्या छायेमध्ये गेली होती. साई मुद्रा याने देखील आपला पहिला मॅच गमावलाय मैदानावरती. तो संघ मैदानावरती आपल्याला काही वेळामध्ये रेडी होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एका नव्या उमेदीनं नव्या तयारीनं सोडून दिलंय. अंतिम मोमेंट थोडंसं बाट अगदी स्लॅश केली होती, टाकली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला नाही सांगितलं. अशा वेळी कुठली घाई नाही करायची. पहिला बॉल बाहेर जातोय मग सोडून दिलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हितेश आहेत सध्या अपील करतायत, परंतु पंच दात फेटाळले होतात. पंच सांगतात नाही. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल मात्र आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. चला या ठिकाणी आपण एक सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी करूयात. माऊली क्रिकेट संघाच्या पाठीमागे उभे राहणारे एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिले जातात, आमचे एक जवळचे मित्र आहेत. मॉडर्न आर्टचे ऑनर म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहताय ते राजूजी सकपाल यांचं या व्यासपीठावरती आपण भव्य सन्मान करणार आहोत. मी राजूजी सकपाल यांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. राजू सकपाल आपण यायचं आहे. फटका कडक आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील त्याच्याच पद्धतीनं कडक आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव याच ठिकाणी ऍड होत असताना पाहायला मिळतात. धावा फलकावरती लगावल्या गेल्यात 5. चला मॉडर्नचे आमचे आपण पाहिलं तर राजूजी सकपाल यांचा हा सन्मान डीबीएन लाईव्हला सध्या स्क्रीनवरती आपण ही दृश्य पाहतायत. थँक्यू सो मच, मनापासून आपला आभार आहे. चांगला बॉल पुण्याचा पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय. जोगीत आणि जयेश ही जोडी आपण मैदानावरती पाहतायत. नुकताच आपण विरार प्रीमियर लीग, विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा पाहिल्यात. भरपूर सारे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळले होते. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जातो, जिथे मात्र डिक्लेरेशनच्या माध्यमातून मेल एक रन. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 6. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा बॉल मैदानावरती शेष आहेत. दोघांसाठी विशेष या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा बॉल फुलटस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगला असल्या कारणामुळे या ठिकाणी अडवलं गेलंय. षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर रन आहेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 रन विदाउट लॉस. विप्लव स्वागत आहे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. एक षटकाचा खेळ संपलाय. धावा 7 धावा आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. आपलाच आहे एंट्री त्याची होता. साऱ्या विभागात चर्चा त्याची, नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता, यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता, यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. थँक्यू. कर्तव्यदक्ष सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांच्यावरती नुकताच रिलीज झालेलं सॉन्ग आहे जे आपण सध्या पाहतायत. नितीन गावडे प्रस्तुत. आपण हे सॉन्ग पाहिलेले आहेत. युट्यूबला देखील आपण पाहू शकतायत. पार्थ वेलकम, आपलं स्वागत आहे. चेहऱ्यावरती स्माईल आहेत. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. अंपायर व्हाईट बॉलचा कॉल करतायत. धावसंख्या मात्र या ठिकाणी वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 9 धावा. नयन तांडेल देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, परंतु इंजुरी असल्या कारणामुळे ते नाही खेळू शकत. महेश वेलकम, आपलं स्वागत आहे. गोलंदाज यावेळचा बॉल आपण पाहिलं. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 10. धावसंख्या 10. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल
बॅकफुटला गेले, स्ट्रोक मात्र इम्प्रोव्हायझेशन करायचं होता परंतु बॉल कन्वर्ट होईल सरळ सीमारेषेच्या पार. मिल्टिल रनचार चौकार. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार. थँक्यू. धपाधपलक्यावरती 14 विदाउट लॉस. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं गेलेत. एक धाव या ठिकाणी मात्र मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धपाधपलक्यावरती लगावले गेले संघाचे एकूण धावा 15 विदाउट लॉस आफ्टर 1.2 ओव्हर्स. 15 धावा विदाउट लॉस. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर आता पंच मात्र व्हाईट बॉलचा इशारा करतात. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत 16 धावा. स्वीप करायचं होता अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉल निघून जातोय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. .3 overs 17 रन विदाउट लॉस. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. आर्चिस होते, आर्चिसना बॉलला अडवला गेलाय. या ठिकाणी निर्धाव चेंडू मैदानावरती कंप्लीट होतो. धावा 17. 4 बॉलचा खेळ संपला, 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत. पियुषचा बॉल आता मात्र फक्त विकेटवरती ड्राईव्ह केलं या बॉलला. एक धाव पुन्हा एकदा मात्र मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळतं. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 18 विदाउट लॉस. 18 रन ऑन दी बोर्ड लगावल्या गेल्यात आफ्टर 1.5 ओव्हर्स. शेवटचा बॉल असेल मैदानावरती शेष, दोघांसाठी विशेष. कडक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलला अडवलं गेलाय आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर आता षटक संपलं गेलं. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन आहेत 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहेत. तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एक सुप्रसिद्ध संगीत. कॅमेरामॅन आमचे जयेश मांगेल यांना सध्या आपण पाहता नुकता ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं एक त्यांना गोड भेट हातामध्ये सध्या आपण वॉच पाहतायत. एक बेस्ट कॅमेरामॅन म्हणून ते मात्र दिलं होतं परंतु ते कोणी दिलंय हे देखील आपण रविवारी सांगणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा फलकावरती 19 रन ऑन दी बोर्ड्स लगावले गेलेत विदाउट लॉस. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दाखल होत आहेत. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण छान झालंय, बॉलला अडवलं गेलंय. फिल्डिंगचा दर्जा देखील चांगला राहिलाय. कुणालला ना मैदानावरती पाहिलं गोलंदाजी मार्क्सवरती दाखल होत असताना आणि कुणालचा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदररित्या पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 20. चांगली सुरुवात आहेत मोरेगाव चॅलेंजर संघाच्या माध्यमातून. काल 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. त्यामध्ये 2 संघ, एक संघ होता टीम नामा बॉईज यांचा संघ आपण पाहिलं आणि दुसरा संघ होता जो कालच्या दिवसामध्ये मात्र सुंदर खेळ करत असताना आपण पाहिलं तर वरद विनायकचा संघ जो होता तो कालच्या दिवसामध्ये आपण क्वालिफायच्या दिशेने मात्र वाटचाल करताना पाहिलेला आहे. ते 2 संघ कालच्या दिवसामध्ये पुढे आले. पुण्यात ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती आपल्या. थोडंसं यष्टांच्या अगदी पुढे हात आणण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर बॉल मात्र यष्टांवरती हिट करण्याचा प्रयत्न. धावा धावफलकावरती लगावले गेले 21 विदाउट लॉस. गोलंदाज यावेळी आपण पाहिलं हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेलाय. अपील झाली होती परंतु अगदी पाय जो आहे तो बरोबर मध्ये आहेत हे मात्र पंच सांगून देतात. एक धाव पुन्हा ऍड होताना पाहायला मिळतं. धावा धावफलकावरती 22 विदाउट लॉस. जोगित आणि जयेश चांगली इनिंग आतापर्यंत मैदानावरती पेश करतायत नावाप्रमाणे. बॅटच्या टोला लागलाय बॉल. आता इथून मात्र निर्धाव चेंडू होईल. सर्व काही सुरळीत सुरू असताना एक चेंडू मैदानावरती निर्धाव स्वरूपानं हाताळला गेलाय. धावा धावफलकावरती 22 विदाउट लॉस. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या ठिकाणी अंपायर कॉल करतात यस व्हाईट बॉल, व्हाईट +1. एकूण 2 धावा ऍड होत आहेत. धावा धावफलकावरती 24 रन. चार बॉलचा खेळ संपला. 24 धावा.
24 धावा, 24 विदाउट लॉस. फटका कडक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं गेलाय. मागील बॉल वरती डॉट होता, त्याच्यानंतर वाईट वरती सिंगल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट. धावा 24. शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, मागील बॉल जरी डॉट झाला, या बॉल वरती आक्रमण करणार दाखवून दिलंय पुन्हा एकदा जोगीतनं. जोगीच्या बॅटमधून आणखीन एक बहारदार चौकार. तो साऱ्यांना पुरून उरला, तो साऱ्यांना पुरून उरला. अरे आमच्या जोडीनं घाटावर केलंय उरला, आमच्या जोडीनं घाटावर केलंय उरला. थँक्यू. तीन ओव्हरचा खेळ संपला, धावा आहेत 28. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळत असताना पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू चौकार. वॉड अशोक, सुरुवात चांगली झालाय, खणखणीत चौकार. आम्ही कधीच नसतोय मागणं, साऱ्या आट्यात लावतोय आग. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 32, 32 धावा. बागफुटला गेले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता षटकारामध्ये कन्वर्ट होईल. आधी चौकार, आता विकेट, फलंदाज बाद, आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. नसतोय मागणं, साऱ्या आट्यात लावतोय आग. नसतोय मागणं, साऱ्या आट्यात लावतोय आग. नसतोय मागणं, साऱ्या आट्यात लावतोय थँक्यू. नेक्स्ट मॅच असेल नारुशेठ नारंगी आणि शिव मुद्रा. चला कॅप्टनना पण यायचं आहे. नारुशेठ नारंगी आणि शिव मुद्रा संघाच्या कॅप्टनना पण या टॉस करण्यासाठी. फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. यस, डेफिनेटली सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या साठी वळायचं नाही, नाही तिथे थांबायचं होतं, पण दुसरी कंप्लीट. अहो, जिथे सिंगल तिथे म्हणजे एखाद्या वेळी एखादा तोंडामध्ये घास यावा आणि तो काढून घ्यावा, अशीच परिस्थिती त्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर धनेश जर स्ट्राईक एंडवरती गेले आणि त्यांनी मैदानावरती जर चौकार खेळला तर आमचे राजदादा यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. राजशेठ 679 यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. प्रत्येक चौकाराला धनेश धनू यांना 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. बॅकफुटला गेले, हुलकावणी दिली बॉलनं. जोगीत यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. वेलकम वेलकम वेलकम. स्वागत आहे पुन्हा सर्वांचं. सभापती चषक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती 41 करायच्यात. मैदानावरती रन 42. 42चं लक्ष मैदानावरती असणार आहेत. चला, नरुशेठ नारंगी आणि शिवमुद्रा दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी असणार आहेत. शिवमुद्रा संघाचे कॅप्टन मला तरी वाटते पोहोचलेले आहेत. फक्त वेट केला जातो तो नरुशेठ नारंगी संघाच्या कॅप्टनचा या ठिकाणी वेट केला जातोय. मी या टॉस करण्यासाठी महेश ठाकूर यांना विनंती करेन, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. आपला शुभ असं केला जाईल पुढच्या मॅचचा टॉस. आणि टॉसच्या समोर जे उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहेत, सर्वांनी तिथून थोडंसं बाजूला व्हायचं आहे. जे टॉस आपलं बॉक्स आहेत त्याच्या समोर जे उभे आहेत त्यांना विनंती आहे, सर्वांनी थोडं बाजूला व्हा. 2 मिनिटासाठी सर्वांनी बाजूला व्हा. कॅमेराचा अँगल, कॅमेराचा फोकस तुमच्यावरती आहे, त्यामुळे 2 मिनिटं सर्व बाजूला होतील. मी महेश ठाकूर यांना विनंती करेन, आपल्या शुभ असं केला जाईल पुढच्या मॅचचा टॉस. नरुशेठ नारंगी आणि शिवमुद्रा या दोन टीम दरम्यान होईल टॉस. धनंजय पाटील साहेबांचा आहे सच्चा कार्यकर्ता. धनंजय पाटील साहेबांचा आहे सच्चा कार्यकर्ता.
हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता थँक्यू. शिवमुद्रा विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. नरुशेठ नारंगी मैदानावरती करायची बॅटिंग. आता प्लॅनिंग देखील आता वेगळ्या प्रमाणे आखताना पाहायला मिळतील. आणि त्यांचे कोच देखील पार्थ सदा इथे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कालच आपण पाहिलं तर खास करून खुश देखील आहेत ते भरपूर सारे. अनामिके क्लासेस काटई आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं कटआउट साहेब प्रकाश वाडकर संयुक्त मित्रमंडळ काटईचे अध्यक्ष माऊली क्रिकेट संघाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देणारा बॅनर विरार क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण टीम श्री स्वामी समर्थ नगर श्री दशरथजी पाटील साहेब समाजसेवक आई जुदान एक्वा काटे निखिल ओगे यांचा देखील आपण कटआउट्स पाहतात. संपूर्ण मित्र परिवार ज्युडियन नेटवर्क्स यांनाही आपण सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहतात. सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब, सदानंद पाटील साहेब, किसन गोविंद पाटील साहेब, संदीप जडियार, दिलीप दत्ता पाटील, कार्यसम्राट सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस आणि नितीन गावडे प्रस्तुत माऊली चषक फेमस सॉन्ग साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता हे देखील सॉन्ग. घासकोपरीचा हा 40 प्लसचा संघ आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतो. युनिव्हर्सल IT कॉम्प्युटर एज्युकेशन हे देखील आपल्याला सध्या कटआउट्स आहेत ते कटआउट्स मात्र पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात मैदानावरती. लक्ष आहे 42 रन. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 37 धावा नाही झाल्या. शिवमुद्र संघाच्या माध्यमातून सुरुवात झाली होती परंतु तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक मैदानावरती नाही म्हणता येणार. पहिला बॉल आलाय इथून डॉट. पुढचा बॉल कडक स्ट्रोक परंतु हिट होईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पुढचं कडवं महत्वाचं आहे. शेशी आहेत, हरे पण आहे इथून भरपूर जण आहेत. सर्वांसाठी पुढचं कडवं महत्वाचं आहे पण आता ते ब्रेक कधी ब्रेक येईल त्याच्यावरती आहे. धावफलकावरती लगावलं गेलं. पहिला 2 चेंडू संपला गेला. पहिल्या 2 चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 3 चेंडूवरती धावसंख्या आहे ती 1 रन. 3 बॉलचा खेळ संपला. धावा आहेत 1 विकेट. गोलंदाज पुण्याच्या बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न सिंगल या ठिकाणी आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव या ठिकाणी येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. चेंडूचा खेळ संपलाय 4. बॅकफुटला गेले. टॅप केला बॉलला. चेंडू मात्र निघून जातोय. सिंगल मध्ये पुन्हा कन्वर्ट होतोय. 1 धाव प्राप्त होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 3. चेंडूचा खेळ संपलाय 5. लास्ट बॉल. शेवटचा बॉल असेल मैदानावरती. दोघांसाठी विशेष शेवटचा बॉल. रन आहे 3. कडक स्ट्रोक समोर खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला बॉल अडवला गेलाय. ओव्हर संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. रन आहे 3. आमचे खास करून पाहिलं तर शेशी आहेत पण विमलची पण कहाणी आहे ना. विमल भेटतो जास्त मला वाटतं की 20 रुपये 25 रुपये किंवा 15 रुपये. पण तो एक विमल असतो ना तो विमल एक जण नाही खात तो 10 जण वाटून खातात. विमलची किंमत जास्त नाही. विमलची किंमत 20 ते 25 रुपये आहेत. पण तोही म्हणतो विमल दे ना विमल दे ना. विमल 25 रुपयाला भेटतो पण तो विमल देखील 7-8 जण वाटून खातात. विमल आता एवढा श्रीमंत झालेला आहे सध्याच्या घडीला की तो 7-8 जणांमध्ये वाटून खायला लागतो. आहेत भरपूर जण आहेत. आता कोणाचे दात जर पाहिले ना नाही ना विषय बदलू नका शशी. भरपूर जण आहेत ना. विमलचे फॅन भरपूर आहेत. धावफलकावरती 4. चर्चा करूयात. व्हाईट बॉल. राजाराम पाटील साहेब या व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती येऊन आपण स्थान बनवायचं आहे. हा
पुढचा बॉल कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल षटकारामध्ये कन्वर्ट. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. जीत मैदानावरती आहे सध्याच्या घडीला. जीतनं 3 चौकार मारले तर MCC या संघाच्याकडून त्यांना 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. चर्चा होईल. धावसंख्या 5. कडक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले. चूक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. नवरूपाला आला माऊली चषक. चषक फेमस झाला थँक्यू. माऊली. 1.4 चेंडूचा खेळ संपला. धावा आहेत 9. गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा. कडक स्ट्रोक खेळला परंतु काय फिल्डिंग आहे. सुंदर आपल्या फॉलो थ्रो मध्ये आपल्या समोरच्या एंडला सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 10. विकेट गमावल्या 2. शेवटचा बॉल मैदानावरती आहेत. 13 बॉलचा खेळ आणि 13 बॉल मध्ये 32 रन करायचे आहेत. अजूनही इथून 13 मध्ये 32. स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न बॉलला खेळला गेला. सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल आणि षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. 2 ओव्हर नंतर रन आहेत 11. करायच्या होत्या मैदानावरती 42 रन. आता 12 बॉलचा खेळ आहे मैदानावरती आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत रन 31 रन 31. राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला. काटईचा संघ हा नवरूपाला आला माऊली चषक. चषक थँक्यू. मग डीजे वाल्याला मग माहिती आता राजाराम पाटील आलेले आहेत. मग त्यांना वरती यायचं आहे पण गाणं नुसतं नाही लावलं. काहीतरी घेऊन पण यायचंय म्हणून लावलंय गाणं. हे महत्वाचं आहे. मग काहीतरी घेऊन या. हेही खूप महत्वाचं आहे. डीजेचे बोल आहेत ना ते पण समजले पाहिजे आता सध्याच्या घडीला. पाठीमागे भरपूर दुकानं पण आलेले आहेत. मग 2-3 पालने आले तर यात्रा होईल. आपली गावची यात्रा पण होऊ शकते काटईची. हा 12 चेंडूचा खेळ. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 31 धावेची गरज आहे. 12-31. 12-31. गोलंदाज. पहिला बॉल वरती कडक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. थँक्यू. चौकाराला मैदानावरती पुन्हा जीत यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि जीत यांच्यासाठी सलग 3 चौकार जर मैदानावरती ठोकले तर MCC संघाच्याकडून तुम्हाला दिले जातील 500 रुपयाचं प्राइज आहे त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. धावा 15. निर्धाव चेंडू आलेला आहे. डॉट बॉल येतो. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 10 बॉलचा खेळ. 10 बॉल मध्ये 27 धावांची मैदानावरती गरज आहे आणि अनयन मांगेला ज्या वेळी बक्षीस लावतात त्या वेळी चौकार येत नाही. हेही कारण आहे. पुन्हा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. विकेट गमावावी लागेल. जीत यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. कॉल. थँक्यू. 9 चेंडूचा खेळ. 9 चेंडू मध्ये 27 धावांची आणखीन गरज आहे. गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा. फटका कडक वजनदार परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा छान. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होईल आणि पंचांचा सिग्नल. फलंदाज बाद. कुणाल आले आणि कुणाल माघारी परतले देखील. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक यालाच बॉलवरती बॉलला अडवलं गेलेत. छान क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सिंगल या ठिकाणी मात्र फक्त प्राप्त होईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 16. 7 बॉलचा खेळ आहे. 7 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 7-26. चांगला बॉल. वेगवान बॉल पाहायला मिळाला. अंपायर सांगतात यावेळी
6 बॉलचा खेळ असेल, 25 धावांची मैदानावरती गरज आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 रन. चला, पियुष यांनी जरी सलग 3 चौकार मारले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक MCC संघाच्या माध्यमातून दिलं जाणार आहेत. आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी षटकार मारलेला आहे. फलंदाज बाद, गॉन. कडे 26 ची गरज आहे. मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस स्वासिक. फुलटच बॉल आहे, सन्मान दिलाय, फक्त खेळून काढलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ आहे. 4 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आता आव्हान आहे, ते आव्हान कुठेतरी थोडंसं कमी पडताना पाहायला मिळालं. फुलटच बॉल आहे, त्याला खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पुण्याच्या मैदानावरती मात्र आता गेलाय. 3 बॉलचा खेळ आता फक्त राहिलाय बाकी. 25 धावेची मैदानावरती गरजही राहिलेत या मॅचला जिंकण्यासाठी. 3 बॉल 25. गौरेश स्ट्राइक एंडला आक्रमण करण्याचा प्रयत्न पुण्याचा पाहायला मिळाला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 25 धावांची मैदानावरती गरज आहे. फुलटच बॉल कन्वर्ट होईल षटकारामध्ये, फलंदाज बाद होईल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 25 रनची गरज. थँक्यू. 6वा गडी बाद झालाय. 1 चेंडू 25 धावेची गरज. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज थोडेसे कमी पडलेत. मॅच जिंकलायत, मॅच संपलाय, सामना जिंकलाय. टीम मैदानावरती आपण पाहिलं मोरेगाव चॅलेंजर्सनं या मॅचला जिंकलेला आहे. अभिनंदन टीम मोरेगाव चॅलेंजर्स आपलं. अँड हार्डलक टीम मैदानावरती या मॅच मध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय. ते टीम स्वास्तिक संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलेलं आहे. पुढचा मॅच मैदानावरती सुरू होतोय. 2 संघादरम्यान महत्वाची मॅच असणार आहेत. एका बाजूला टीम मैदानावरती आपण पाहणार आहोत नरुशेठ नारंगीचा संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम